नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असणार तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर गायत्री, तुला आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आज गायत्रीचा वाढदिवस आहे. चला, सकाळचे आता 7 वाजलेले आहेत. किती वर्ष झाली गायत्री? तू 25 वर्षाची? मग 26 लागलं. अच्छा, 26 वर्षाची झाली गायत्री आता. अच्छा, आत्ता लागलं म्हणजे 25 वर्ष कंप्लीट झाले तुला. अच्छा, काय बनवते नाश्त्याला? हिप्पी. अच्छा, हिप्पी. चालेल, बनव हिप्पी बनव. चहा तू पण पिणार काय? माझ्यासाठी? हां हां, पिणार ना. तुला जन्मतारीख काय? 2000 नाही ना तुला जन्म? का 2001 नाही? मग 2000 नाही जन्म तू ना? अच्छा, मग कुठे जायचं आज संध्याकाळी? हो, रूम खाली करायचं आहे. तेच मित्रांनो, आता आज आम्हाला रूम शिफ्टिंग करायचं आहे. बराच सामान वगैरे तिकडे घेऊन जायचं आहे. आता हे बघा, इथं हे काढून ठेवलंय, रॅक वगैरे काढून ठेवलंय. परत ते काही अजून हे रॅक खाली करायचं आहे. बराच म्हणजे थोडा म्हणत की बराच सामान आहे आमचा पण. आता तो सर्व आता त्या रूममध्ये शिफ्ट करायचा आहे आता. तर तुम्हाला तर काय प्रत्येक व्हिडिओ तर येतच राहतील आपल्या नवीन रूमबद्दल. आणि तोच रूम आहे मित्रांनो, जो तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवला होता ना मी, तो त्याच रूममध्ये जायचं आहे. त्यांनी कलर वगैरे करून दिला आहे, एकदम व्यवस्थित कलर वगैरे करून दिला आहे. तर आपल्याला तिकडेच जायचं आहे आता. कारण की हा रूम काही करून खाली करायला लागणार आहे. कारण की पावसाच्या दिवसामध्ये थोडा म्हणजे प्रॉब्लेम आहे. कारण की ते बाथरूममध्ये पाणी वगैरे भरणार आणि बरंच म्हणजे घराचं पण काम काय होत नाही आहे व्यवस्थित. हे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघता, जे घर म्हणजे बराच प्रॉब्लेम झाला आहे या घराला. आणि ते घरमालक काही घराचं काम करून देत नाही. त्यासाठी म्हटलं चला, आज गायत्री सांगत होता आज वाढदिवस आहे म्हटलं तुझा, आज काय रूम खाली नको करूया म्हटलं. पण ते ऐकत नाही. चला म्हणे आजच खाली करूया. म्हटलं ठीक आहे. आणि आज मी पण सुट्टी घेऊन घेतली. मग काय तुला सांगत होतो, चल फिरायला जाऊ आपण. हा काय? अरे मग तुझा वाढदिवस आहे गायत्री आज. तुला नाही आवडत? नाही ना, असं काय करते? आज जन्म झाला आहे ना. ज्या मायमाऊलीने तुला जन्म दिला आहे त्या मायमाऊलीला फोन केला का? 12 वाजता? उलट कुठं पोहोचले होते तुम्ही? हा, कुठल्या दुनियामध्ये काय माहिती तुम्ही? 12 वाजेला. अरे मामीन त्यांना तू म्हणजे त्यांना थँक्यू बोललीस का? आभार मानलेस का? हा हा, तेच. कारण की मामीन त्यांचा पण आज नवीनच जन्म झालाय ना. अरे ती चहा बघ गायत्री. आज काय करायचं मग वाढदिवसाचं? मग काय चिकन वगैरे काय? नाही, मला नाही आवडत. तुला नाही आवडत? चिकन हा, मग ठीक आहे, डाळ भात वगैरे बनव मग. रात्री नाही ना, बिर्याणी बनवू ना संध्याकाळी. हा, नाही. 25 वर्षाची झाली ना गायत्री तू. मग हा तू पण गव्हर्नमेंटच्या जॉब दिले होते ना गायत्री? रेल्वेची भरती दिली होती ना तू पण? तेव्हा किती वर्षाची होती तू? 18-19 वर्षाची असणार. हा, अच्छा. आणि जेव्हा लग्न केलं तेव्हा किती वय होतं तुझं? 22? 23 वर्षाची होतीस? हा, मग खूपच लहान होती ना तू. हा. ठीक आहे, काय नाही मित्रांनो, चला आज म्हटलं गायत्रीचा वाढदिवशी, चला म्हटलं व्हिडिओ वगैरे बनवूया. आम्हाला रूम पण शिफ्ट वगैरे करायचं आहे. त्रिशी अजून झोपलेली जे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गरमी होती ना, खूप म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात गरमी होती इकडे. फक्त एकचदा पाऊस पडून गेला, त्याच्यानंतर काय पाऊसच पडला नाही. तुम्हाला तो रूम पण दाखवणारच आहे मी. ते कलर वगैरे केलाय ना, तो रूममध्ये जायचं आहे आता आम्हाला. कारण की थोडी साफसफाई पण करायची तिथं. हे गायत्री, हे नाश्ता वगैरे करून जा तिथं, ते झाड वगैरे मार तिथं. किती भारी घर आहे ना माझा. हा, नाश्ता वगैरे कर आणि झाड वगैरे मार. अरे पण असं नाही बोलत, तिथला बर्थडे आज मी जातो वगैरे करतो. अरे आणि बोलते दादा बोलते, सांगते तर बर्थडे बोलते. अरे तसं नाही, पण आता तूच सांगितलं. नाहीतर मी शनिवार रविवारी करणार होतो रूम खाली. करणार होते. मी तुला काय बोललो, आज आपण फिरायला जाऊया म्हटलं. मी बोलते उठ बोलते, काही झोपली बोलते, ते भांडे बिंडे काय बोलते. बापरे, काय खरं. तुम्हाला रात्री काय बोलली? सकाळी लवकर उठा, ते आपल्याला सगळा सामान शिफ्ट करायचं आहे. मी बोलली तुमचं पण काम आहे ना सांगायचं. आपण नको करूया ना. मी कुठे सांगतोय आज रूम शिफ्ट करायचं आहे असं. आजच करायचंय मला.
हा मग आजच करायचं. मी तुला काय बोललो होतो, चल आपण फिरायला जाऊ म्हटलं कुठेतरी. काय फिरायला आणि संध्याकाळी जायला लागणार फिरायला, कारण की एवढ्या उन्हामध्ये कुठे जाणार फिरायला. जायचंच नाही तर हा जायचं. नाही ना, जाऊया ना संध्याकाळी. तू अजून मॉल बघितलाच नाही ना. थांब, तुला मॉलमध्ये घेऊन जायला लागेल तुला. मॉल बघितलंय. मळ बघितलंय फक्त. मॉल ते बघितलं. मित्रांनो, एवढे 3-4 वर्ष झालेत अजून मुंबईमध्ये राहून त्या गायत्रीला मॉलमध्ये काही घेऊन नाही गेलो मी फिरायला. चाय पितात ना तुम्ही? हा चाय पितो. टोस्ट आहेत का? हा चालेल, ते मध्ये टोस्ट वगैरे. अजून तिला मुंबईचे मॉल वगैरे काहीच दाखवलं नाही तिला, फक्त ते गेट ऑफ इंडिया वगैरे ते फिरून आणलंय. तेच म्हटलं आज शुक्रवार पण आहे आणि आज मी सुट्टी घेतली की चला रूम पण शिफ्ट करायचं आहे आणि गायत्रीचा पण बड्डे म्हटलं तर यांना संध्याकाळी मॉलमध्ये फिरायला घेऊन जाऊ म्हटलं. पण बघू, जर जेवढा सामान शिफ्ट होता येईल तेवढा करतो आता आणि संध्याकाळी बघतो, जाऊन येतो मॉलमध्ये फिरायला, कारण की गायत्रीची एवढं पण टाकलेलं राहील पण मॉलमध्ये जाईल फिरायला. काही एवढी थकलेलं राहशील. नाही नाही. एवढा सामान आहे आपला ट्रकभर. मग अहो आता ना, इथला गोनिमा बरा ना शेव फक्त. हे धुवायचंय परत, हे घासेल. काय घासेल? लावेल. हे भांडे. राहू दे ना, एवढे चमकतायत ना ते भांडे, काय त्यांना घासते. मग हा ते पण सांगतो. नको ना गायत्री, आज तू ना चांगला वाढदिवस येईल, तू अशी काय चावीराणी तू चांगलंच पण. काम करते ना, वाढदिवस एवढं चांगलं काम करते ना, काय वाईट काम करते अरे का? पण आज तुझा एन्जॉय करायचा दिवस आहे. मग हे एन्जॉय ना संसारात. अरे मोठा एन्जॉय ना. अरे आज मोठं एन्जॉय बरोबर आहे, पण तुझ्या पण काहीतरी अपेक्षा असतील ना, नवऱ्याने कुठेतरी फिरायला घेऊन जायला पाहिजे का काय. नवऱ्याने कुठं नका घेऊन जाऊ, फक्त नवऱ्याने चांगलं वागायला पाहिजे बस. कुठंच नका घेऊन जाऊ. मग मी चांगला नाही वागत मी. मला किचकिच करतात तुम्ही. ओ बापरे. लय भांडण करतात तुम्ही. काय भांडण केली हा, तुझ्यासोबत? मग गायत्री गायत्री गायत्री. काय करणार आता सांग. तुझ्याशिवाय कोण आहे मग इथं? आई पप्पा ते गावी, मामा मामी ते सुरतला. मग काय त्यांच्याशी भांडण करणार? त्याच्याशी नाही, आपण दोघच जण आहेत ना. हा, हा, मग. त्यांच्याशी भांडण करणार. संसारामध्ये थोड्याफार गोष्टी चालू राहतात ना, काय करणार त्यांना आता. मग चालेल, चल पटकन काय सामान वगैरे आहे ना, चल शिफ्ट कर म्हणजे घेऊन जायचं आहे परत. ते बघा, ती कार्टून झोपली आहे तिथं. हे झाडं वगैरे सर्व घेऊन जायचे आता तिकडं. हे रूम शिफ्ट करायला तर एवढं जीवावर येतं ना मित्रांनो. आता काय करणार, बाळाच्या रूममध्ये राहतोय, रूम तर शिफ्ट करायला लागणार. आणि तिकडे ज्या रूममध्ये जातोय ना आम्ही, त्याचं 7,000 भाडं आहे. आणि आम्हाला दोन जणांसाठीच म्हणजे आम्ही छोटासाच रूम बघितला तरी 7,000 भाडं आहे मित्रांनो. तर काय करणार सांगा तुम्ही आता. कुठे पण रेंट वाढूनच भेटणार. काय कुठे पण तसंच राहणार आहे भाडं. तसं नाही काहीतरी, आपण जर वसई विरार साईडला गेलो असतो ना, किंवा कल्याण उल्हासनगर वगैरे त्या साईडला गेलो असतो ना, तर आपल्याला कमी भाडं भेटलं असतं. 1 RK जरी घेतला असता 5-6 हजार मध्ये भेटला असता. तुमच्यासाठी आहे ना, पाण्यात येण्या जाण्याचा, पाण्याचा पावसाचा त्रास. हा तोच प्रॉब्लेम आहे, येण्या जाण्याचा त्रास आहे, बाकी काही नाही. नाहीतर कशाला गेलो, इकडे राहिलो तिकडेच गेलो असतो ना. हा तिकडे तिकडेच. पण आहे स्कूल बिल सगळे चांगले आहेत तिकडे हा पण. स्कूल, अरे कल्याण उल्हासनगर त्या साईडला पण गेले ना, स्कूल वगैरे चांगले आहेत. मग. इकडे वसई विरार नाला सोपारा भाईंदर तिकडे पण गेलोत ना, तिकडे पण स्कूल वगैरे चांगलेच आहेत. आणि तिकडे थोडे रूम स्वस्त पण भेटून जातात. हा ना. मग आणि आपण तर इथं चाळीमध्ये राहून 8 ने 9 हजार रुपये भाडं भरतोय आपण. काय करणार आता. तिथे ना दे ना एका प्लेटमध्ये. तू काय आलं, तू चहा नाही बनवली? बनवली. हा बनवली. ठीक आहे, संध्याकाळी बिर्याणी बनव मग. हा ठीक आहे. नाही बनव, संध्याकाळी बिर्याणी बनव. परत त्या गॅस पण खोलायला लागेल ना काहीतरी. अरे यार किती काम आहेत यार, आज तुझ्याच वाढदिवसाला खाली करायचं होतं का आज. त्या रूम मालकाला फोन केला, तो बोलतो मला उद्याच्या उद्या खाली करून द्या बोलते. हा ना, आणि त्या रूम मालकाला फोन केला, ते रूम मालक बोलला की तुम्ही लवकरात लवकर खाली करा, कारण की मला पण ते घराचं काम करायचंय, असं करायचंय तसं करायचंय. आणि त्यांना म्हटलं थांबा, म्हटलं थोडं 1-2 दिवस, एवढी काय घाई लागली. आणि तुम्हाला सिरियस सांगतोय, आम्हाला 3 वर्ष झाले त्या रूममध्ये, 1 महिना सुद्धा आम्ही रेंट चुकवला नाही. 1 तारीख तर 1 तारीख. आपला 10 तारखेचा महिना होता, आपण 1 तारखेला त्यांना देतो. हा, जशी पेमेंट झाली ना 30 तारखेला पगार होऊन जायची, 1 तारखेला त्यांना रूम भाडं देऊन द्यायचो. 8,000 8,500 भाडं वाढवलं त्यांनी, तरी आम्ही एक शब्द सुद्धा बोललो नाही की भाडं का वाढवत आहेत का काय. हा दोघं जण राहायचो तरी पण. हा तेच त्यांनी ना. कधी सांगितलं पण नाही एवढे चांगले राहिलेत का काय, हा. कशाचं टेन्शन काही. तेच बोलते ना. उद्याच्या उद्या खाली करून द्या बोलते. तेच आपण मित्रांनो, सांगितलं इथल्या रूम मालकांना काहीच पडलं नाही, भाडे करू राहो जावो त्यांना काहीच पडलेलं नाही, फक्त आम्हाला आपण पैशांशी. असं बोलत होतो की नाही त्यांना माहिती सांगून द्यायचं असं की आम्ही असं खाली करतोय असं म्हणून. हा तो बोलतो मग उद्याच खाली करून द्या बोलते डायरेक्ट. पण सांगता का बरं असं लगेच. हा तेच ना. जाऊ दे आता, काय ते शेवटी रूम मालक आहेत, त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी बोललो रूम खाली करा तर खाली करायला लागणार. त्यांचाच रूम
तिथं काय आपण काय बोलू शकत नाही तिथं. जाऊ चला दे. घ्या चाय पे, चला. चालेल मित्रांनो, चला आता नाश्ता वगैरे करून घेतो. परत आम्हाला हे सगळं सामान शिफ्ट करायचं आहे. चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. परत तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गायत्री. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला मित्रांनो, बाय बाय.